नमस्कार मंडळी. तर कशात तुम्ही सर्व? तर आज आपण चाललो आहे बाणाबागला चाललो आहे. तर आपले एक ग्रुप आहे यू सी रायडर करून, त्यांच्यासोबत चाललो आहे. नवीन ग्रुप आहे, नवीन मस्ती, नवीन सर्व असणार, सर्व मजा येणार आहे फुल. तर बघूया. आणि तसेच आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये पण एक दादा आहेत नवीन, ते पण भेटणार आहेत आपल्याला. तर ते पण आपल्याला मानकोली ब्रिजला भेटणार. तर त्यांच्यासाठी आपण थांबणार आहेत थोडा वेळ. ते आल्यावरती आपण मग तिथून दोघं सोबत जाऊन पुढे आपल्या ग्रुपला भेटणार आहोत. तर मग भेटूया आपण सर्व. ठीक आहे, मानकोलीला भेटूया. हळूहळू सर्व व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. तसंच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, त्याशिवाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मजा येणार नाही गाईज. ठीक आहे, चला बाय बाय. तर आपली तयारी झालेली आहे सर्व. आपण 6व्या माळ्यावरून डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला जात आहोत आपल्या पार्किंगमध्ये. पार्किंगमध्ये आपली वाट बघा, ते आपला राजा तुम्ही बघू शकता. 2 मिनटं थांबा फक्त. बरोबर, एकदम एकदम कडक दिसतोय. तर चाललं आपण, हे ओपन केलं गेट. हे असं बाहेर ओपन केलं आपण. आता आपला राजा समोर तुम्हाला दिसणार. राजाचा बहुतेक कवर असेल तर नाही दिसणार, कवर नसेल तर एकदम कडकमध्ये दिसणार. तर तुम्ही बघू शकता आता, बघू शकता आणि बघू शकता एकदम राजा कसा उभा, एकदम कडक. सो आता आपण याला कोल्ड स्टार्ट देऊया थोड्या वेळातच. पहिले बॅग ठेवतो, साफसफाई करतो थोडी गाडीची. मग थोडा फडका मारायचा, रात्री धूळ बसलेली असेल ना, मग थोडा फडका मारून मग कोल्ड स्टार्टला स्टार्ट केलेले आहे. कोल्ड स्टार्टचा तुम्हाला आवाज पण ऐकतो. 2 मिनटं थांबा. कसा आवाज कोल्ड स्टार्टचा, एकदम खतरनाक ना. तर आता आपण थोडी गाडी पाठी खेचूया. आपल्या जीवापेक्षा गाडी मोठी आहे, थोडं सांभाळून घ्यायला लागतं भावा आपल्याला, बाकी काही विषय नाही. अशी आपण गाडी पाठी पुढं केली थोडी. थोडं 2x मी दाखवतो तुम्हाला. एवढी काय फास्ट मी करत नाही आणि एवढी आपल्यात ताकद पण नाही. सो आपण हळूहळू फटाफट 2x मी तुम्हाला दाखवतो. आणि गाडी लावली स्टँडला लावले. आणि बाई, स्टँडला लावल्याशिवाय चढता येत नाही मला. स्टँडला लावली, ए बाबा बसलो. कारण आपण जास्त थांबू पण नाही शकत, आपल्या गाडीचा एवढा आवाज आहे की बिल्डिंगवाले पण उठतील सकाळ सकाळ. त्याच्यामुळे आपण फटाफट निघालो. आपण निघालो आता, बाहेर पडलो एकदम रोडच्या बाहेर. आता आपण इथून जाणार मानकोली बीचला. मानकोली बीचला तो दादा येणार आहे, त्यासाठी थोडं वेट करणार. तो आला की आपण सोबत निघणार मग. तर तुम्ही बघू शकता, एक व्हिडिओ आपला 2x मध्येच आहे. फास्ट केलं आहे कारण व्हिडिओ भरपूर मोठा होणार. त्यापेक्षा मी थोडं 2x मध्ये केलेलं आहे. तर आपण पोचलो मानकोली बीचला. मानकोली बीचला थोडं जाऊन भाई थोडं बघितलं व्ह्यू वगैरे कसं काय आहे ते सर्व. एकदम बेस्ट वाटलं. आणि तुम्हाला दाखवतो एकदम मानकोली सकाळ कशी होते ना, तुम्हाला दाखवतो एकदम सीन. हे बघा, एकदम भाऊ पण 2 गाड्या घेऊन चाललेत, बोलत बोलत चाललेत. एकदम मस्त व्ह्यू होता. आणि भाई एक माउंट हे घेतलं. माउंट लावायचं समजत नव्हतं मला, कारण वरती होतं आपला डिस्प्ले जिथं आपण मोबाईल ठेवतो. तर माझं डोकं नव्हतं चालत, तर थोडं मी ठेवून दिलं तसंच 2 मिनटासाठी. बोललं बघूया नंतर थोड्या वेळाने काय आयडिया आली तर लावू आपण. मग तुम्हाला ते पण दाखवतो लावल्यानंतर. तर कारण मला समजत नव्हतं कुठं लावू ते, हँडलच फिरत नव्हतं माझं. तर मी थांबून तरी काय करू, मग काय डोक्यात आयडिया आली. गेलं थोडं क्रॉस रस्ता, दादा येईपर्यंत आपल्या राजाचा लुक घेतला. बघा कसा दिसतो, एकदम खतरनाकमध्ये रेडी आहे भावा. कुठं पण घेऊन चल बोलतोय, कुठं पण. दादा येईपर्यंत थोडा आपल्या गाडीचा पण शूट घेतला, म्हणजे छोट्या व्हिडिओ काढल्या थोड्याफार. तर बघू, शॉर्टमध्ये टाकायला टाईम भेटला तर टाकूया, कारण आपण आहेत 9 to 5 जॉबवाले. संडे आपला भेटतो, राईडवरती जातो, तो टेन्शन नाही. तर दादा बघता बघता दादा काय येईना. थोडं गाडीच्या इथं गेलो. तुम्हाला स्टँड दाखवतो, स्टँड पण बसवला मी. ते पण माउंट केलं, ते पण दाखवतो. थोडीशी गॅप होती फक्त, दाखव. 2 मिनटं थांबा. हे बघा, बसवलं एकदम पद्धतशीर. थोडीच गॅप राहिली ती, हे बघा. तर नंतर मला आयडिया आली, बाबा आपला तर ॲडजस्टमेंटवाला आहे, तर ॲडजस्टमेंट केलं. अशा प्रकारे दादा आलेला आहे. मला वाटतं तेच आहेत बहुतेक. तर बघू, एकदा चेक करूया आपण. थोडं झूम करतो मी, कारण मला लांबून तर तेच वाटत आहेत. ॲक्च्युली मला वाटतं मी बरं ओळखलेलं आहे. तर दादा आलेले आहेत, दादा आले. तर दादानं थोडं हाय हॅलो करूया आपण. हाय हॅलो केलं. दादानं विचारलं कसं चाललं आहे. दादा बोलले, अरे यार शनिवार होता, सकाळची शाळा, ते सकाळी पोरं निघतात तर मग ट्रॅफिक लागलं, बसेस अँड ऑल सर्व बच्चीत झाली. दादाला बोललं हाय करा आपल्या फॅमिलीला, यूट्यूब फॅमिलीला, इंस्टा फॅमिलीला. दादाने हाय केलं मस्तपैकी. तर आम्ही इथून आता, तर आम्ही पण आता आमच्या ज्याच्या ठरलेल्या स्पॉटवर जाऊन थांबलो. तसं आपल्या ग्रुप रायडर्स आलेले आहेत पाठवून सर्व. सचिन दादा अँड ऑल सर्व, श्रेयस भाऊ, अतुल भाऊ आणि बाकीचे ग्रुप मेंबर्स आपले सर्व नवीनच होते माझ्यासाठी.
नंतर नंतर त्याची नावं समजलं, कारण आपला व्हॉईस ओव्हर टाकायचं तर आपल्याला नावं आधीच पाठ करून घेते. ज्यांची ज्यांची नाव झाली त्यांची व्हिडिओमध्ये मी नावं घेतली. सो हे अतुल भाऊ आपल्याला भेटले पहिले. नंतर सचिन दादा आले पाठवून. त्यांचा मला वाटतं व्हिडिओ नाही झाला रेकॉर्ड. अतुल भाऊ आला, अरे काय तू कुठे इकडे बोलतो, तू कुठे इकडे आला. मी बोललो तू कुठे इकडे आला. तर असं झालं आमचं. पण आम्ही पहिल्यापासून ओळखतो दोघांना, तर एवढं टेन्शन नाही. अतुल दादाला हाय केलं, श्रेय भाऊला पण हाय केलं, सचिन दादाला हाय केलं, सर्वांना हाय हॅलो केलं. सचिन दादाच्या ओळख करून दिली, नाव वगैरे अँड ऑल सर्व, कारण फर्स्ट राईड होती माझी ही. तर सर्वांना तसंच हाय वगैरे करून या दादांना पण केलं. आमचं डिस्कशन चालू होता की काय करायचं, इथे थांबायचं पुढे जाऊन हॉटेलला की कसं. तर सचिन दादा बोलले इथे काय चाय प्यायची की आपल्या पुढे जाऊन डायरेक्ट प्रॉपर्टीलाच चाय पिऊया. तर आम्ही बोललो नाही चला डायरेक्टच जाऊया. तेवढंच आमचा अतुल भाऊ, नाही नाही डायरेक्टच जाऊया पण, कारण मला रात्रीचं जेवण जरा जास्तच झालेलं आहे. कारण मी भरपूर दिवसांनी खाल्लं आहे नॉनव्हेज व्हेज सर्व एक साथ. तर फुल दाबून खाल्लं आहे. माझं पोट काही खराब आहे तर मला काय जाणार नाही. तर आम्ही बोलत चला ठीक आहे आपण जाऊन प्रॉपर्टीवरतीच खाऊया. तेच बातचीत चालू आहे आमचं, बाकी काही विषय नाही. तर आम्ही तसंच निघालो. आपले ऑल बायकर सेट झाले, सर्व बसलेले गाडीवर आपापल्या. आणि आपले राईड्स सुरू होते आता आपल्या ग्रुपसोबत, UC ग्रुपसोबत, UC रायडरसोबत. एकदम बेस्ट राईड आपली चालू झालेली आहे. तर आता आपण फटाफट गाडी काढतो या ट्रॅफिकमधून. ट्रॅफिक तर नव्हतं एवढं, पण थोडं क्रॉसिंग वगैरे करून बानाबागला पोचतो आपण लवकरच. तर मी एवढं काही मोठं घेतलं नाही शॉर्ट्स, आपण थोडं थोडं शॉर्ट्स टाकलेत, कारण ब्लॉग मग मोठा होत जातो. तर आपण 2 मिनटात पोचतो बानाबाग. काय बोलू गाईज तुम्हाला, 2 मिनटात आपण पोचणार बानाबागच्या गेटवर आता आपण. तर फायनली आपण गाईज पोचलेलो आहे बानाबागमध्ये. आणि तुम्हाला सर्व बाजू हिरवळ वातावरण बघून कसं वाटतंय, तेवढं सचिन दादाने हाय केलेलं आपल्याला. तर इकडे आपले भाई व्हिडिओग्राफर सर्व ब्लॉगर चालू झालेले आहेत. आजच्या गाड्यांचा काफिल्यामध्ये आपला उभा आहे राजाने एप्रिल अतुलबाईची. एक नंबर गाडी आहे एप्रिलला पण, बाप लेवल फुल स्पीड बाय. गाड्या मी बघतो गाईस, तुम्ही बघता निसर्गाचा आनंद घ्या. व्हिडिओ असंच बघत राहा पूर्ण, तुम्हाला व्हिडिओमध्ये फुल मजा येईल. तर आम्ही बाणाबागला आतमध्ये आला चालू केलं आहे गाईस, सिटिंग एरिया साईडला. सो तुम्ही बघू शकता. म्हणजे मी आतमध्ये एंटर केलं, वा भाई बोललो हे काय, एकदम खतरनाक फुल लाकडाचं, म्हणजे बोलतात ना एकदम पूर्ण लाकडाचं बांधलं त्यांनी. सो त्यांनी पूर्ण म्हणजे जेवढे वाडे आहेत ना पुण्यामधले, जेवढे डिस्ट्रॉय झाले ते वाडे, त्यांचे जे लाकडं म्हणजे वासे होते त्याचं त्याने ते स्टोअर करून बनवलेलं आहे. एकदम खतरनाक. हे सर्व लाकडात आहे सर्व हे भाई भिंतीत नाही, सर्व हँडेड बनवलं. आणि ही जी डिझाईन म्हणजे ज्याने जी नक्षी कोरलेली आहे ना एकदम, ते पण हाताने, एकदम बेस्ट. म्हणजे बघावंसंच वाटतं. तुम्ही काहीच बघू शकता हे दरवाजा कसं एकदम जुन्या काळातले जे दरवाजे असतात तसे दरवाजे आहेत. आणि आमचं डिस्कशन चालू होतं, भाई एकदम रूम मस्त बनवलेत एकदम जुन्या याच्यामध्ये टाईपमध्ये, पण बेस्ट फिलिंग येते, एकदम मस्त वाटत होतं. एकदम नीट अँड क्लीन, फुल मस्त रूम होते. थोडं आमच्या पानसट जोक पण झाले चालू, पण ते तर मी तुम्हाला ऐकू नाही शकत कारण आपली फॅमिली ब्लॉग बघते. सो मी जे बोलतो तेच ऐका तुम्ही, ठीक आहे. आम्ही मस्त फ्रेश होऊन बाहेर आलो. तर हे निसर्गाचं वातावरण बघून मन एकदम तृप्त झालं. काय बोलू तुम्हाला, एकदम भारी वाटतं. तुम्ही पण घ्या मजा या मस्तपैकी व्ह्यूची. एकदम आवडता क्षण माझा पानाबागमधला, एकदम भारी होता. एकदम म्हणजे बोलाल ना काय गरजच नाही भाई, फक्त 2 शब्द गोड बोला त्यांच्याशी, ते एकदम येऊन तुम्हाला असं प्रेम देणार की तुम्हाला तिथं जाऊन असं म्हणजे वाटतं की मी शब्दात नाही बोलू शकते भावानो. पण एक नंबर भाई, खरं एक नंबर प्रेम दिला. तर आम्ही आता आलो ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये इडली, चटणी आणि बुर्जी पाव होता. तर टेस्ट पण एकदम भारीच होती.
तर खाता खाता लगेच दादाने पाठवून आवाज दिला, 10 मिनटं माझ्याकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय. आपके 10 मिनट मुझे दीजिए, मैं आपको प्रॉपर्टी इन अराउंड घुमा दूंगा, आपको पता चल जाएगी कि क्या क्या है और क्या नहीं है. उसके बाद ऑल युअर्स. बाकी काही लागल्यास मी आहे, और कुछ लगे तो मैं हूँ. दादा बोलले 10 मिनटात निघूया, तर असं आम्ही निघालो फटाफट नाश्ता करून. तर हे बघा तुम्ही काय बनवलं यार त्याने, एकदम भारी. तसंच परेश दादा आपल्याला काहीतरी सांगत होते प्रॉपर्टीबद्दल, काय बनवलं, किती टाईम लागला, आणि ते तुम्ही स्वतःच्या तुमच्या कानाने ऐका. एकदम सिर्फ पहाड़ था और एक पेड़. सो ये सब यहाँ पे अभी लगाया हुआ है. सब जितने भी पेड़ देख रहे हो तो यहाँ पे ओवर द पीरियड ऑफ टाइम लास्ट 10 ईयर्स में यहाँ पे खड़ा किया है. वाडा जो आपला आहे, आई मीन दैटली कम्प्लिटली मेड ऑफ अ मड अँड वूड. जसा पुराणे वाडाज होते हैं बारामती आणि पुण्याच्या साईडचे, ते डिमॉलिश झाले. सो वी सोर्स देअर प्लाय, आणि मग इथून प्रोफेशनल्सला हायर करून हे सगळं मागच्या 10 वर्षात बिल्डअप केलेलं आहे. ओके, अगेन यहाँ पे एक कॉटेज है, यहाँ पे इन प्रोग्रेस है. वहाँ पे थोड़ा अलग वाइब है. किसी को जाना है तो हम आई मीन वी कैन गो देयर ऑल्सो, यू कैन सी, बट वो भी रेडी कर रहे हैं फॉर गेस्ट. अगेन नीचे हमारा एक कॉटेज है, वहाँ पे भी वी कैन अकोमोडेट फ्यू पीपल, तो उस हिसाब से भी है. वहाँ पे 2-3 लॉन है, और फिर अराउंड द प्रॉपर्टी पूरे सर्कल में एक पाथवे है. वहाँ पे किसी को ऑफ रोड का शौक है, यू कैन जस्ट गो अराउंड, प्ले विद योर बाइक्स. और मॉर्निंग वॉक के लिए, इवनिंग वॉक के लिए बेस्ट प्लेस है. तो अगर पूरा 9 एकड़ घुमाने जाऊंगा तो आई थिंक दैट विल बी बहुत टाइम लग जाएगा, और आई एम श्योर आप लोग भी यहाँ पे एंजॉय करने आ रहे हो. वी हैव पूल ऑल्सो. सो ओवरऑल मैं सिर्फ आइडिया दे रहा हूँ, रादर देन वो सिर्फ बोरिंग नहीं करना चाहता. आई जस्ट वांट टू मेक इट शॉर्ट. सो येस, डेफिनेटली वहाँ पे हम लोग प्लान कर रहे हैं कि वेडिंग्स वगैरह डेस्टिनेशन है, वी कैन डेफिनेटली कोऑर्डिनेट एंड ऑर्गेनाइज. कैंपिंग के लिए हम वी आर ओपन ऑल्सो. सो येस, डेफिनेटली जब भी आपको टाइम मिले. बाकी सब तो ठीक है, बट एक वो जो सर्कल राउंड है, वो ये 2 दिन में कभी भी आपको टाइम मिले तो एक ले लेना. दैट्स द होल थिंग. प्रणव, एनीथिंग यू वांट टू ऐड? एवरीथिंग इज डन. चला आपण इथून एक छोटासा राउंड मारूया. आता इथून खाली परेश दादाने एकदम माहिती चांगली दिली त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल. त्यांचे मोठे प्लॅन्स आहेत पुढे, पण ते आणणार आहेत, डेव्हलप करणार आहेत. सो त्यानंतर अजून काही वर्षांनी आपल्याला चांगलं बघायला भेटणार आहे ते. तसं त्यांनी आंब्याची झाडं वगैरे लावलेत. तसंच दादा बोलले यावेळी आंबे नाहीत, पण नेक्स्ट टाईम जेव्हा यायला तुम्हाला आंबे खायला देणार आम्ही. तर बेस्ट वाटलं ते पण, की आपल्या ते फॅमिली समजूनच चालत आहेत. एकदम भारी वाटलं. आणि दादा बोलला होता, भाई ऑफरोडसाठी तुम्हाला जो रस्ता बनवलेला आहे, तो माझ्या डोक्यात तेच चालू होतं, ऑफरोडिंग कधी करणार. आणि बाई शेवटी तुम्हाला ते बघायला भेटणार आहे पुढे. तर मी आपल्या श्रेया भाऊला घेऊन गेलो. भाई चल भाई बोललो, काढ तुझे सुपर बाईक. त्याला पण हौस आली, मला पण हौस आली. दोघं पण गेलो एकदम ऑफरोडिंग रोडला. तुम्हाला भेटेल पुढे बघायला व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता. तोपर्यंत हे आम्ही चाललो आहे ते बघा तुम्ही, ठीक आहे. तर ह्या स्पॉटला पूर्ण बांबूचं वगैरे आहे भावानो. आणि एक नंबर दादा बोलला की आपण इथं वेडिंगचं पण आपण करू शकतो. त्याला कोणाला वेडिंगसाठी अरेंज करायचं आपण इथं करू शकतो. तर हे त्यांनी जागा त्यासाठी सेपरेट ठेवलेली आहे. सो आपण इथे पूर्ण बांबू होते. दादा बोलता आम्ही फक्त काहीतरी 20,000 बांबू लावले होते, पण आता मोजायच्या हिसाबाच्या बाहेर आहेत. फुल हिसाबाच्या बाहेर बांबू गेलेले आहेत आता त्यांचे. सो मेंटेनन्स बांबूंचा म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं आहे ते. तर आता आपण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करतो त्यांची.
यू सी रायडरकडून मोठं सरप्राईज आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलं ना तुम्हाला हे सरप्राईज पण बघायला भेटेल. एक नंबर सरप्राईज आहे सर्व रायडर्स लोकांसाठी, तर बघायला विसरू नका. आपला मनीष भाऊ आपले जिनोसो बघताय. बघायला सांगितली, चालू नाही करा सांगितली. आपल्या भाईची गाडी आहे. काय बीपीएफ केलेलं आहे. पीपीपी केलंय. काय करू अतुल भाई आज फुल डबल मिनिंगच्या मूडवरती आहेत. काय करू शकतो. डबल पाव बुर्जी पाव काय आहे. डबल आमलेटचे डबल अंड्याची बुर्जी खाल्लेली. डबल इडली पण खाल्ली. डबल अंड्याची बुर्जी खाल्ली. पण भाई डबल मिनिंग नाही बोलतोय. पण गाडी एक नंबर भाई. तुम्हाला गाडीचा लुक दाखवतो मी. एक नंबर गाडी. इकडनं बघ, ऑन करून इकडनं बघ. 2 मिनिटं ऑन करतो परत. काय लुक आहे काहीच खतरनाक. एकदम खतरनाक वाटते गाडी. हे 2026 मॉडेल ना. न्यू जिनोसो गाईज बघू शकता तुम्ही. एकदम खतरनाक मध्ये. बघूया आपण विचार केलाय 6 नाही तरी दोघांपैकी एक. तर आता मला पण ही पण बेस्ट वाटली. आवडत असेल ना तर 6 घे. हा पॉवर पाहिजे असेल ना तर ही घे. पॉवर याच्यात पण आहे तिच्यात पण आहे. ही बेस्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली जास्त BHPचा फरक नाही. Okay. पण 6 तुला काय बोलतात, तुला एकदम वाकून चालत असेल तर 6 बेस्ट आहे. ओके तर बघूया भाई, त्याचा विचार करू आपण लवकरच. चला भेटू परत. आता आपलं तर भावानो तो क्षण आलेला आहे. त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात की भावा हे रिव्हील काय काय नक्की आहे. ते तुम्हाला प्रश्न पडलेत ते तुम्हाला आता 2 मिनटात समजेलच काय ते. रायडरसाठी बेस्ट गिफ्ट आणि बेस्ट तर बघू शकता. एकदम भारीमध्ये टी शर्ट्स हुडीज, एक फिमेलसाठी एक जेंट्ससाठी. सो मस्त कलर आहे. त्याच्यामध्ये अजून दादा कलर ॲड करणार आहेत. सो ही त्यांचं स्टार्टिंगचं रिव्हिलिंग आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि कोणालाही टी शर्ट हवे असतील तर तुम्ही यू सी रायडरच्या ऑफिशियल पेजवरती जावा. तिथे लिंक दिलेली आहे. लिंक फिल करा, तुम्हाला पार्सल मिळून जाणार. तर आता आपला मोठा शो चालू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही हे गेम खेळलेत का? नसेल खेळलात तर तुम्ही बघू शकता. एकदम तुम्हाला लहानपणीचे दिवस आठवणार. तर आम्ही पहिले सुटत होतो. फर्स्ट गेम होतं मला वाटतं लॉक अँड क्ली. तर आपण ह्या जास्त की मेजॉरिटीमध्ये आपण पहिल्याच याच्यामध्ये सुटलो आहे. तर काही विषयच नाही भावाचा. तुमच्या भावाचा काही विषयच नाही. ताई मोजते किती जणं जास्त आहेत किती जणं कमी आहेत. तर आम्हीच जास्त होतं. आम्ही बाहेर पडलो, राहिले फक्त 5 जणं. सो 5 जणांमध्ये डाय आली दोघांवरती. ते दोघं कारण ग्राउंड मोठं होतं, पब्लिक होतं आपलं. तर दोघांवरती डाय आली. दोघांना सांगितलं तुम्ही पकडा, आम्ही सर्व पळतो, सर्वांना लॉक करा, आम्ही सर्वांना की देतो. सो असं गेम चालू झाला. तर तुम्ही बघा पुढे. लॉक अँड कीचा गेम झालेला आहे. सर्व दमलेले आहेत. आता आम्ही चाललो आहे तळ्यात मळ्यात खेळायला. सो तळ्यात आणि मळ्यात सर्वांना माहिती आहे. तर मला वाटतं मी तर दुसऱ्या राऊंडमध्येच आऊट झालो. ठीक आहे. तर बघू शकता आपली मंडळी कशी उड्या मारते आणि कोण जिंकते कोण हारते ते. ठीक आहे.
आपलं गेम झालेत गाईज एकदम मस्तपैकी खेळून. आणि जे गेम झाल्यानंतर जी भूक लागलेली होती ना गाईज, म्हणून तुम्हाला काय सांगू, एक अशी भूक म्हणजे ना एकदम मनसोक्त खाल्लं आहे मी तर, मस्त खाल्लं आहे. बाकीच्याने पण टेस्ट बघायला भाई, जेवणाला एक नंबर टेस्ट होती, एक नंबर. अतुल भाईला तेच विचारवतो, भावा जेवण कसं आहे. भाऊ बोलते एक नंबर खाऊन बघ. तेवढ्यात मला आली नळीवरनं आमचा जोक झाला थोडा. तर मस्त आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर एक मस्त स्वीट डिश आली. तर स्वीट डिशमध्ये होता गाजराचा हलवा. तर तो पण एवढा टेस्टी होता ना भाई. श्रेयस विदाऊट शुगर पण भारी एवढा लागतोय ना, एकदम मस्त लागत होतं. तर आम्ही सर्व खाऊन झालं, आराम करून झालं. आता आले बाई ऑफरोडिंगची बारी. सो ऑफरोडिंगला मी तुम्हाला माझं आपलं झालं होतं सकाळी बोलणं, आणि मी संध्याकाळपर्यंत त्याच गोष्टीची वाट बघत, आणि ती गोष्ट आली की एकदा आपण मग फुल सुसाट. तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता किती सुसाटला होतो मी. तर ऑफरोडिंग करून आलो, आता थोडा आराम करतो गाडी जागेवर लावून, आणि आपण भेटूया डायरेक्ट संध्याकाळच्या ज्या गप्पा रंगल्यात आमच्या, एक नंबर गप्पा. ठीक आहे, चला तर मग भेटूया. आपलं बोलणं झालं होतं, आपलं इंट्रोडक्शन झालं होतं. त्यानंतर आपला श्रेयभाऊ देत होता. श्रेयभाऊ पण त्याच्या डाऊन टू अर्थ वरती आलेला माणूस आहे. सो सलाम आहे भावाला, दादाला, एक नंबर माणूस आहे. सर्व या गप्पा रंगल्या होत्या मस्त. श्रेयभाऊ आपली ती स्टोरी सांगत होता पूर्ण त्याची लाईफची, कसं झालं काय झालं सर्व. सो मी ती नाही टाकू शकत, कारण ते तिथे ऐकायला जी मजा आहे मैफिलमध्ये तीच मजा आहे. नंतर तसंच मग परेश दादा पण आपलं त्याच्या किस्से सांगायला लागला. मग जी रात्र आमची कधी 2 वाजले आम्हाला माहितीच नाही, एक नंबर. नंतर मग रात्रीचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो, जो रात्री सर्व सायलेंट झाल्यानंतरचा व्ह्यू आहे गाईज. काय सांगू तुम्हाला, एवढं भारी वाटतो ना, काहीच कोणाचा आवाज नाही, कोणाची दगदग नाही, काय नाही, एकदम मस्त वाटत होता व्ह्यू, भारी एकदम. बघा ना, तुम्ही पण बोला ना बाई आम्हाला जायला पाहिजे. तर आता आम्ही झोपतो गाईज. गुड नाईट तर तुम्हाला बोललो, पण कधी सकाळ झाली आम्हाला समजलं नाही, कारण इकडं वातावरण एवढं थंड होतं, एकदम मस्त होतं. आणि सकाळ आपल्याला नाश्ता एकदम भारीवालं मिसळ पाव, एकदम भारी भाई. चव बघाल ना, एकदम चविष्ट एकदम. तर अतुलभाईने मजबूत ताव मारला, श्रेयाभाऊने पण ताव मारला, मी पण ताव मारला. मी काही सोडतोय वय, एकदम भारीमध्ये. नाश्ता करता आठवलं आम्हाला की आम्हाला जायचं इव्हेंटला. सो ते इव्हेंट होतं ठाण्याला. तर आम्ही लगेच फटाफट निघायला तयार झालो, रेडी व्हायला तयार झालो. मी तर माझ्या रूममधनं रेडी होऊन आलोच होतो. राहिलं होतं श्रेयसभाऊ आणि अतुल भाऊ. सो आम्ही फटाफट पॅकिंग केलं. श्रेयभाऊचं पण झालं होतं, माझं सर्व झालं होतं. मी पण पॅकिंग करून आपल्या टॉपबॉक्समध्ये टाकून दिलं होतं. राहिलं होतं फक्त अतुल भाऊ पण रेडी होऊन बाहेर आलं आहे. तसेच मग आपला एक ग्रुप फोटो घेतला UC रायडरसोबत, ग्रुपसोबत आपल्या. फॅमिली वाईब मस्त मजा आली बाई. तर आता आम्ही सर्वांना कोल्ड स्टार्ट देऊन गाडीवर बसायला रेडी झालो. सर्वांना हाय करून बाय करून निघालो. सर्वांचा निरोप समारंभ घेऊन आम्ही आमच्या पुढच्या ज्या ट्राईमच्या ज्या इव्हेंटला जायचं होतं तिथं आम्ही 3 जण आम्ही निघालो. सो सर्वांना बाय करून फटाफट निघालो. बाय करायला पण एवढं दुःख होत होतं ना की फॅमिलीला सोडून जातो आहे, पण काय करणार भावानो, परत भेटू आपण सर्व एकत्र मजा करू. तर आम्ही 3 जण बाहेर आलो, हायवेला मेन साईडला भेटलो आम्ही. जिनोत्सव आपली पाठवून येत होती श्रेयाबाईची. तर आपण त्यासाठी थांबलो. तर मी गुगल मॅप बघवतो मस्तपैकी कुठून जायचं काय जायचं ते. तेवढं श्रेयभाऊ आला पाठवून. तर अतुल भाऊ बोलला चला निघूया आता फटाफट. ठीक आहे, तर आपण इथून निघतो आहे, जी राईड चालू करतो ते डायरेक्ट आपण जाऊन थांबतो आहे ठाण्याच्या डायरेक्ट जाऊन कावासाकी शोरूमला, कारण भावांना ठेवायचे होते बॅग्स. तर हायवेला थोडे आम्ही जरा कॅप्चर करायचा मूड झाला माझा. सो मी पण थोडं दोघांना कॅप्चर केलं. सो भारी वाटतं बाई, असं ग्रुप असेल तर, अशी भावंडं असेल तर सोबत आपल्या. सो मजा आली. तर तुम्हाला बोललो तुम्ही की आम्ही फर्स्ट इव्हेंटला नाही जाणार. तर आम्ही पहिला आलो कावासाकी शोरूममध्ये. सो फर्स्ट आम्ही टेल बॅग जे आहेत जी 900वरची अँड अतुलबाईकडे होती ती बॅग, ते ठेवून आम्ही मग निघालो इव्हेंटला. सो पहिले त्याआधी आम्ही
2-3 गाड्या चेक केल्या. सो अतुलबाईंनी केली, मी पण केली, पण मी चालवली नाही. अतुलबाईंनी त्याची टेस्ट ड्राईव्ह पण घेतली, कारण तो घेणार आहे ती गाडी. सो रिव्हील करू आपण ती गाडी, बघूया नंतर. तर तुम्ही बघू शकता की मस्त कावासाकीच्या गाड्या आल्यात नवीन. इतर आपल्या श्रेय भाऊचे एकदम भारी गाड्या आहेत. आया अतुल भाऊ जाऊन बसला लगेच गाडीवर. तर ह्या गाडीची बहुतेक तो टेस्ट ड्राईव्ह घेणार आहे. त्याला लाँग राईडसाठी गाडी पाहिजे आहे. तर त्याला मी बोललो की भाई ॲडव्हेंचरमध्ये जा ना. बोलते ॲडव्हेंचरमध्ये मला मजा येते. सो मी बोललो ठीक आहे भाई, तुझी मर्जी. तर भाऊ बोलते ही बेस्ट वाटते, तर मी टेस्ट ड्राईव्ह घेऊन येतो आहे. तर टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला भाऊ आपला. तर आपण गेलो आतमध्ये गेलो मस्तपैकी. सर्वांना भेटलो आपण. गाड्या दाखवतो मला, 1 नंबर गाड्या सर्व. सो ह्या नवीन आल्यात, ज्या कमी सीसीच्या आहेत, समोर लागल्या आहेत. त्या ग्रीन दिसतात पूर्ण. तशी कावासाकी पूर्ण ग्रीन आहे. तिकडे G9 होती कोपऱ्यामध्ये, या साईडला G9 होती. आणि इथं भाई डिलिव्हरी होती 6Rची. 6R पण आपल्याला बघायला भेटली. 1 नंबर गाडी ती पण 6R. तर आपलं पण तेच आहे की 6R नाही तर G9 दोघांपैकी एक गाडी घ्यायची. सो आपण घेऊ. तर आपण आता कावासाकी शोरूमला बाय करतो आणि आपण जातो आपल्या इव्हेंटला. तिथे आपण ट्रायमच्या इव्हेंटमध्ये जाणार आहोत. पार्टिसिपेट केलं होतं, पण आपलं टाईम भरपूर लेट होतं, 4-5, आणि आता वाजले होते 1-1:30 वाजला होता. बहुतेक 2च वाजले होते. सो आम्ही इथून निघालो कसं फटाफट आणि शोरूम आपल्या ट्रायमच्या इव्हेंटला पोचलो आम्ही ते फटाफट. तर आपण पोचलो आता इव्हेंटमध्ये. तर तुम्ही बघू शकता आपला राजा G9 आणि भाऊची ॲप्रिलिया तिथं उभी होती. फ्रंट गेट होतं ते ट्रायमचं, आणि बाजूलाच आपल्या रेस ट्रॅक होतं. सो तिथे ते दाखवतो तुम्हाला, म्हणजे कसं काय ते सर्व दाखवतो तुम्हाला. पण तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल. आम्ही एंट्री गेट पास घेतला आम्ही तिथून. हातात त्यांचं बँड घातलं, एंट्री भेटली आपल्याला मस्तपैकी शानदार. आणि बघू शकता डेव्हिड पोत्रा मी गाडीला नाव ठेवलं भाई. ट्रॅम्प आपली 400. बाकीच्या गाड्यांची मला एवढी नावं नाही माहिती, पण भाई ट्रॅम्पच्या गाडी एकदम हे टायगर भाई, हे एक बेस्ट गाडी ऑफ रोडिंगची बाबा गाडी मानल्या ते. हे ओल्ड मॉडेल होतं मस्त. सर्व एकदम गाड्या बघत चाललो होतो आम्ही. एक मस्त गाड्या ते, भारी गाड्या आहेत भाई. त्यांची नावं पण नाही मला माहिती अजूनपर्यंत, पण ट्रॅम्पच्या सर्व गाड्या बेस्ट आहेत भाई. सर्वात बेस्ट मॉडेल उभा होता भाई ट्रॅम्पच्या गाडीचा, तिथे इथं होतं. काय गाडी होती भावानं, गाडी बघाल ना पागल व्हाल. 1 नंबर गाडी होती. आणि आम्ही मग तसंच रेस ट्रॅकच्या ह्याच्यावरती गेलो. मग दाखवतो कसं गाड्या वगैरे चालवतात ते. एक नंबर सही वाटलं बघून. मिस पण केलं, कारण आम्ही हे केलं नाही म्हणून आम्ही मिस पण केलं. पण मला ह्याच्यापेक्षा लेन करण्यापेक्षा भाई ऑफरोडमध्ये जी मजा आहे ना, ती लेनमध्ये मजा नाही. आणि जी लेनमध्ये मजा आहे ती ऑफरोडिंगमध्ये मजा नाही. सो दोन्ही डिफरन्स आहेत, पण दोन्ही ट्रॅमच्या गाड्यांवर तुम्ही करू शकता. हे बघून झालंच होतं आमचं. तर आम्ही आलो ऑफरोडिंगचं बघायला. तर ऑफरोडिंगमध्ये भाई टायगर होती, स्कॅमलर 400 XC होती. हां तीच होती बहुतेक. 4 स्पीड तर मला वाटतं ऑफरोडिंगला नाही यूज होत. येस ऑफकोर्स नाही होत. तर भाई मला हे करायचं होतं, पण नाही भेटलं. नेक्स्ट टाईम जेव्हा इव्हेंट असेल तेव्हा पहिला आपण इथं येणार आणि या इव्हेंटची मजा घेणार. तर चला मग गाईज, आपण हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.